हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, ही आहे गोल्डन साडीवरची लेस. आता फक्त या साडीचा गुलाबी कलर आला होता या ब्लाऊज पीसचा साडीचा, नाहीतर मग ही गोल्डन साडीसारखी सेम साडी आहे आणि सूत वगैरे सेम आहे पूर्ण. आणि ह्याला लेस आलेली होती. आता ही बाही ना अगोदर आपण सगळी तयार करून घेतलेली आहे आणि ही लेस आहे ना आपल्याला वरतून आता कशी लावायची ना ती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बऱ्याच कस्टमरचे असे प्रॉब्लेम्स होते की म्हणजे टेलर आपल्या मैत्रिणींची सुद्धा अशी आपला प्रश्न पडतो की आता ही लेस कशी लावायची, किंवा ही लेस तसंच लावून आपण ब्लाऊज स्टिच केला तर फिटिंग वगैरे कशी करायची. तर मी आज त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. छोटाच आहे नाही तुमच्या फायद्याचा आहे. आता ही लेस आहे ना, ही लेस काय वरतून निघत नव्हती. ही कपड्यासोबत कट केलेली लेस होती. जशी साईडला मी कट करून घेतली होती ब्लाऊजच्या कटिंगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. तर आता ही लेस आपल्याला कशी लावायची ना ती बघायची आहे. तर बघा, आता ही मी दंडघेर आहे ना मोजून काढलेला आहे. अगोदर आपल्याला जो काही आपला ब्लाऊजचा जुन्या ब्लाऊजवरून दंडघेर घ्यायचा आहे नवीन ब्लाऊजसाठी शिवण्यासाठी, तो दंडघेर घ्यायचा आहे. तो दंडघेर आपण बरोबर माप करून टाकायचा आहे आणि तेवढाच आपल्याला लेस बसवायची आहे. कारण दंडघेराच्या पुढं आपण फिटिंगच्या टिपा देतो, तर तिथं आपल्याला लेस बसवायची नाही, जेणेकरून आपल्याला हे नाही करायचं. आता इथं तुम्ही कोणताही फ्युकॉल वगैरे यूज करू शकता. इथं फ्युकॉलने जास्त चिटकलं जात नाही. जास्त स्ट्रॉंग फ्युकी यूज करा, जी आपण आरीवर्कच्या कामासाठी चिटकण्यासाठी वापरतो ना, ते तुम्ही यूज करा, जेणेकरून तुमच्या पण हे होईल लक्षात येईल की कशा पद्धतीने चिटकलं जाते. आता हे माझ्याकडे एवढं काही स्ट्रॉंग नव्हतं, पण तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. नेक्स्ट टाईम ते सुद्धा मी लवकरच घेऊन येईन आणि तुम्हाला दाखवेल. आताकडं माझ्याकडं नव्हतं, ते संपलेलं होतं आणि ह्याने काही एवढं चिटकलं जात नाही आहे, पण तरीसुद्धा थोडं सेफ्टीसाठी आपण थोडंसं चिटकून घेऊया. आणि खाली न्यूजपेपर ते ठेवायचा, कारण हे थोडंसं खालून जर चिटकलं तर आपल्या मशीनच्या पाट्याला थोडा चिकटपणा येतो किंवा कपड्याला येतो. तर मग हे असं पेपरवरती ठेवायचं. पेपरवरती कसं लगेच सुकून पण जातं. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या बाहीची सुद्धा लेस बसून घ्यायची, जेणेकरून कसं व्यवस्थित चिटकून घ्यायचं. जर व्यवस्थित तुम्ही चिटकून घेतलं तरच तुमचं हे फिनिशिंग आणि ही गोष्ट छान होईल. आता जर तुम्हाला ही जर असं चिटकलेलं ठेवायचं असेल तर तुम्ही त्याच्यावरची थोडंसं ओझं ठेवा आणि 2-3 तास तुम्ही त्याला ठेवून द्या. नाहीतर मग तुम्हाला जर लगेचच बाही तयार करायची असेल तर तुम्ही थोडंसं त्याला शिवून पण घेऊ शकता. जसं की आपण हातशिलाई करतो तशी आपण हातशिलाई करू शकतो, किंवा एक साईडनी मशीनला दाबही देऊ शकतो. म्हणजे टिपनी थोडीशी सिंपल अशी टिप द्यायची आहे 5 नंबरची आणि हळूहळू टिप द्यायची. आता ह्याच साडीचा फॉल कसा बसवायचा ना, तर तो सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला होता, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. तर बघा, आता हे मी थोडा वेळ ठेवलं आणि तसंच ठेवून दिलं तर तरीसुद्धा थोडंसं चिटकलं, इतकं काही चिटकलेलं नाही आहे. तर आता मी दुसरी पण लेस पहिलं चिटकून घेते आणि नंतर हातशिलाई कशी करते ना ते तुम्हाला मी दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित चिटकून घ्यायची आहे. आता नॉर्मल तशी त्याची चिटकलेली आहे, पण आपल्याला अजून जास्त स्ट्रॉंग चिटकायची आहे. बघा, खालून तर काहीच नाही लागलेलं, कारण आपण ऑलरेडी अस्तर वगैरे जॉईंट करून घेतलेलं आहे बाईचं. तर बघा, आता इथून पुढं हे सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला. सेम दंडघेर जितका आहे तितकाच काढून घ्यायचा आहे. आता मी इथं सेम हे पहिल्या बाईचं तर दंडघेराचं माप घेतलेलं होतं. आता हे दुसऱ्या बाईला सुद्धा मी दंडघेराचं माप सेम टाकते. त्यामध्ये काहीच आपल्याला बदल वगैरे करायचे नाही, कारण आपले दोन्ही पण दंडघेर सेमच असतात. आता हे एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक आहे लेसचं ते कट करते आणि जे थोडंसं आहे ते आतमध्ये घालायचं आहे आपल्याला फिनिशिंगसाठी. सगळे एक तो तिकट नाही करायचं, जेणेकरून दोरे वगैरे वरती निघतात. तर मग काही हे करायचं आहे. आता इथं पण सेम तसंच पद्धतीने जेवढी आपल्याला लेस बसवायची तेवढीच आपल्याला फ्युकी टाकायची आहे. अशा पद्धतीने बघा, आता इथं आरीवर्कच्या कामासाठी दुसरी फ्युकी वापरतात ना, ती थोडासा कलर असा पाणीसारखा असतो. आता हे व्हाईट कलरचा होता, हे काही जास्त चिटकत नाही. फक्त मी एक नॉर्मल फॉर्म्युला म्हणून तुम्हाला मी दाखवते, बाकीचं काहीच नाही. आता कसं आहे, हे थोडंसं चिटकण्यासाठी, कारण हातशिलाई करताना आपल्याला हे हातशिलाईसाठी शांत बसत नाही आहे लेस, कारण इतकी लेस आणि कपडा दोन्ही पण एवढा सुटसुटीत आणि सॉफ्ट कपड्यामधला आहे ना,
की हे शांत बसत नाही हात शिलाई करताना. म्हणजे याचं सूतच खूप वेगळं आहे. ब्लाऊजसुद्धा त्रास देतो शिवताना आपल्याला, कटिंग करताना आणि अस्तर जोडताना. हे सगळं मी ह्याचे डिटेल व्हिडिओ टाकलेले आहेत, कटिंगपासून तर अस्तर जोडण्यापर्यंत. आणि ब्लाऊज स्टिचिंगचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ आपला येणार आहे या चॅनलवरती उद्याचा. तर ह्याचे स्टेप बाय स्टेप मी सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही सगळे बघा, जेणेकरून तुम्हाला थोडा तरी त्याचा फायदा होईल. आता इथं बघा, मी साईडला कोपऱ्याला एकदम ही जी कड आहे ना, त्या कडेला स्टिप मारून घेते. आता इथं मी पाहिलंच नाही आणि ते शूट असं झालं की कडेला गेलं ते शूट करताना. तर तरीसुद्धा मी तुम्हाला जे पिकोफॉलच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ह्या साडीला पिकोफॉल मी किनाऱ्याला टिप मारून फॉल बसवलेला होता लेसच्या बॉर्डरला. तर तशाच पद्धतीने आपल्याला थोडी 5 नंबरची टिप देऊन हळूहळू सुई घालायची, वर काढायची, सुई घालायची, वर काढायची. अशा पद्धतीने आपण त्याला फॉल बसून घेतलेला होता. तसंच सेम आपल्याला इथं पण करून असंच कडाने आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करून घ्यायचे. आता इथं मी सुई ओवलेली आहे. आता आपण इकडून बॉर्डरला तर दंड घेरायच्या तिथं टिप मारली आपण. आता वरतून आपल्याला हातशिलाई करायची आहे. तर हातशिलाई कशी, तर आपण सिंपल, आपण जसं ह्याला टाके मारतो, जसं की तुम्हाला तर माहितीच आहे, आपण ज्या गोष्टी आपण फॉलला कसं टाके मारतो, वरती खालून आपण बॉर्डरला टिप मारतो किंवा पिको करतो आणि वरती आपण फॉलला हातशिलाई करतो, तशी सेम पद्धतीने न दिसणारी आपल्याला हातशिलाई करायची आहे इथं सुद्धा. आणि सिंपलमध्ये हे सगळं आपल्याला प्रोसेस करून घ्यायची आहे. दोन्ही पण भाईला आपल्याला तसंच करायचं आहे सेम पद्धतीने. खूप सोपी आहे, इझिली होऊन जातं आणि तुमचा वेळही वाचतो आणि तुमची लेस परफेक्ट पद्धतीने बसते. कारण जर तुम्ही तशाच लेसमधून जर तसंच भाई शिवायला घेतली तर खूप जास्त त्रास देतं आणि शिवताना सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम येतात. लेस काय पूर्ण आपल्या दोन्ही दंड घेरायला पुरणारी नसते. आता इथं माप खूप छोटं होतं म्हणून पुरली, पण ज्यावेळेस तुमचं माप मोठं येईल, साईज मोठी येईल ब्लाऊजची, त्यावेळेस तुम्हाला ही पूर्ण लेस पुरणार नाही आणि साईडला तुम्हाला हे करावं लागेल, जोड द्यावं लागेल, परत ते जोड द्या, परत हे करा. त्यापेक्षा तुम्ही सिंपल पद्धतीने कटिंग करा, सिंपल बाही जोडून घ्या, लेस बाजूला काढा आणि लेस त्यानंतर त्यावरती अशा पद्धतीने जोडून घ्या, चिटकून घ्या किंवा हे करा. आता ही स्ट्रॉंग फ्युकॉल नाही आहे माझ्याकडं. जर तुम्ही चांगल्या पद्धतीचा छान असं फ्युकी आणली ना, बरेच प्रकार असतात फ्युकेमध्ये, तर त्याच्यामध्ये जर आणली तुम्ही आणि व्यवस्थित चिटकली तर चांगल्या पद्धतीने चिटकून जाते आणि तुम्हाला हातशिलाईची सुद्धा गरज पडणार नाही. मी ते सुद्धा लवकरच तुम्हाला तशी सुद्धा फ्युकी बसून दाखवून की कशा पद्धतीने बसवली जाते, कशा पद्धतीने चिटकली जाते दुसऱ्याने. आता माझ्याकडे ते नव्हतं ग्लुकोज त्यासाठी. तर बघा, आता अशा पद्धतीने आता हे मी ना हातशिलाई पूर्ण करून घेतलेली आहे, तुम्हाला दाखवते. आणि दुसऱ्या बाईला सुद्धा मी तसंच सेम करणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण हातशिलाई करून घेतलेली आहे. आणि हातशिलाई केल्याच्या नंतर शेवटला आपल्याला गाठण मारून घ्यायची, जेणेकरून ती हातशिलाई निघणार नाही. कारण कपडा सुटसुटीत असल्यामुळं थोडीशी निघण्याची शक्यता असते. पण शक्यतो आपण चिटकून दिलेले आहे, परत हातशिलाई पण केलेली आहे आणि टिप पण मारलेली आहे. त्यासाठी सेफ्टीसाठी भरपूर अशा टिप आपली लेस एकदम परफेक्ट बसते बघा, कुठंच निसटणार नाही, फुगा येणार नाही, काय नाही, अगदी परफेक्ट. अस्तर पण जोडलं जातं आणि आपलं लेस पण बसवली जाते. तर दोन्ही पण भायाची लेस बसून झालेली आहे आणि हे मी अस्तर पण जोडून घेतलेलं आहे. याचा आता पूर्ण ब्लाऊज स्टिचिंगचा डिटेल व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण. तर चला, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.